माझ्या हसण्यावर जाऊ नका, माझ्या रुसण्यावर जाऊ नका, जरी तुमच्यात बसलो तरी माझ्या असण्यावर जाऊ नका. चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळीच्या या ओळी सध्या शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये असलेल्या जयंत पाटलांसाठी चपखल लागू होत आहेत. शक्तीपीठ मार्गाच्या विरोधात काल मुंबईमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान स्वतः जयंत पाटील यांनीच माझं काही खरं नाही म्हणत अनेक शक्यतांना वाट फोडली. आम्ही आता बोलायचं हळूहळू कमी झालं, कारण बोलून काय उपयोगच नाही. कितीही बोललं, केपी पाटलांनी किती भाषणं केली त्यांच्या विधानसभेला, काय फरक नाही पडत लोकांच्या. कारण काय तर या प्रश्नापेक्षा मोठे प्रश्न तुमच्या समोर प्रसार माध्यमात त्या सोशल मीडियापासून मोबाईलवर येतात आणि तुम्ही त्यातच अडकलेला असता. आपल्या अंगावरून शक्तीपीठ मार्ग जाणारे हे विसरतो आणि मग हे हिंदुत्वाचं झालंच पाहिजे. हे अरे तुझ्या अंगावरून शक्तीपीठ महामार्ग चाललाय तो राहिला बाजूला, असा सगळा कार्यक्रम चालू आहे. आता काय तुम्हाला मी सांगायला, आता भाषणाला वेळ नाही, सभागृहात आम्हाला जायचंय. पण राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की तो कधी सोडलेला नाही. त्यामुळे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काय खरं नाही. कारण काय तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे. आणि जयंत पाटील लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येतील असं वक्तव्य शिरसाट यांनी केलंय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत लवकरच भूकंप होणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. तर जयंत पाटलांच्या बोलण्यातून आजकाल नाराजी दिसते असं विजय वडेट्टीवार म्हणालेत. जयंत पाटील कधी कधी बोलून दाखवतात असंही ते म्हणालेत. विधानसभा निकालानंतर जयंत पाटील नाराज आहेत हे नक्की असा दावा केलाय हसन मुश्रीफ यांनी. जयंत पाटलाबद्दल मी पहिलेच वक्तव्य केलेलं की ते जास्त काळ आता राहण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. तुम्हाला एक सांगतो की लवकरच शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये भूकंप येईल. जयंत पाटील हे तुम्हाला अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले दिसतील. जयंत पाटील मोठे नेते आहेत, एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. जरा आजकाल त्यांची नाराजी थोडी बहुत दिसते आहे. काय म्हणजे असं जाणवत आहे त्यांच्या बोलण्यातून, पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ नेमका काय हे आपण अंदाजच बांधू शकतो. कुठल्या अर्थानं बोललेत मला माहीत नाही, पण जयंत पाटील जे फार सिनियर आहेत, 8 वेळचे आमदार आहेत, अनेक त्या पदावर काम केलेलं आहे. आता त्यांना काय अपेक्षा आहे हे सगळ्या वावड्याच ठराव्यात, या सगळ्यामध्ये काही तथ्य नाही. आता ते कधी कधी बोलून दाखवतात, असं आहे नाराजी बिराजी त्यांच्या बोलण्यातून. ते असंही बोलले तरी कधी कधी ते एवढे स्लो बोलतात, हळू बोलतात की ते नाराजी दिसून असल्यासारखे, पण त्यांचा स्वभाव आणि त्यांची बोलण्याची ती पद्धत आहे. एक मात्र गोष्ट ठळकपणानं माझ्या लक्षात आलेली आहे आणि तुमच्याही लक्षात आली असेल. विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांचा नाराज आहे ते नक्की. मला एकदा ते नागपूरला बोलून त्यांनी दाखवलं होतं, मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही असं ते म्हणाले होते. आता मला काय वाटतं की 5 वर्ष ही सगळं टिकवणं, पक्ष टिकवणं सत्तेत नसताना हे फार अवघड गोष्ट आहे. मला वाटतं त्यांना त्याची कल्पना आली आणि जाण आली असावी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.